ठाणे शहरामध्ये सुद्धा पावसानं आता विश्रांती घेतली आणि सकाळपासून शहरामध्ये पावसाची आता उघडीप पाहायला मिळते। ठाणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे दिवसभरामध्ये अर्थातच पावसाच्या सरी कोसळतील। मात्र सकाळपासून तरी दिलासादायक बातमी ती म्हणजे आज पावसानं सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे। खरं तर आज सगळ्या शाळा महाविद्यालयांना कुठलीही अनुचित घटना घडू नये खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकारे सुट्ट्या दिलेल्या आहेत। मात्र ठाणे शहरात सध्या तरी पावसानं विश्रांती घेतल्याचं हे चित्र पाहायला मिळते। शुभम कोळी आमचे ठाण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। शुभम, ठाण्यामध्ये पावसानं सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे, मात्र ऑरेंज अलर्ट जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। काय नेमके या पार्श्वभूमीवर ठाण्यामधून अपडेट्स आहेत? निश्चितच पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकतो की गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि त्यानंतर आज देखील जे आहे ते शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। आणि जिल्ह्याचा आपण संपूर्ण विचार केला तर आज ऑरेंज अलर्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये जारी करण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं तर सकाळच्या वेळेस आता पावसाची गती ही जरी संततधार असली, पाऊस जरी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाला असला तरी आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा वेग वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती ऑरेंज अलर्ट हा संपूर्ण आज शहराला संपूर्ण जिल्ह्याला हा दिलेला आहे। ठाणे शहरामध्ये आपण पाहिलं तर 200 पेक्षाही अधिक झाडं पडण्याच्या काल घटना ज्या आहेत नोंद झालेल्या आहेत। तर त्याचबरोबर साधारण 250च्या जवळपास आपत्ती विभागाला फोन कॉल्स देखील प्राप्त झाल्याची माहिती एकंदरीत मिळाली आहे। त्याचनंतर आपण पाहिलं तर आता सकाळच्या सुमारास पावसाचा वेग जरी कमी असला तरी हवेचं प्रमाण म्हणजे सोसायटीचा वारा हा मोठ्या प्रमाणामध्ये वाहू लागलेला आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडण्याची स्थिती असेल, त्याचबरोबर इतर आपत्ती ज्या आहेत त्या होण्याची शक्यता वर्तवण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। त्याचमुळे स्वतः जिल्हाधिकारी असतील, स्वतः आयुक्त असतील, त्यांनी घरी राहण्याचं आवाहन जे आहे ते एकंदरीत नागरिकांना केलं आहे। त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेवू नये, त्याचबरोबर जे आपत्ती विभागाचं जे केंद्र आहे त्या नंबरवरती संपर्क साधून त्यांच्यासोबत संपर्क करावा असं देखील थेट आयुक्तांनी एकंदरीत आवाहन केलं होतं। त्याचमुळे आता नेमकी ठाणे जिल्ह्यातील स्थिती दिवसभरामध्ये कशा प्रकारची असणार आहे, शहराची स्थिती कशा प्रकारची असणार आहे हेच पाहणं आता येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। कारण आज ऑरेंज अलर्ट म्हणजेच की ऑरेंज अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे। त्याचनंतर आजची ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण ठाणे शहरातील कशा प्रकारची असते हेच पाहणं आता येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। ठीक, शुभम धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकंदरीत सकाळी सध्या ठाण्यामध्ये पाऊस थांबलेला आहे।